मुलांनो, आपण मागील पाठात रेषीय गती, नैक रेषीय गती आणि चाल म्हणजे काय हे पाहिलं. आज आपण नैक रेषीय गतीचे प्रकार पाहूया. नैक रेषीय गतीचे 4 प्रकार आहेत. आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती, यादृच्छिक गती. आंदोलित गती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणे आणि पुन्हा मूळ जागेवर येणे अशी हालचाल म्हणजे आंदोलित गती. उदाहरणार्थ, घड्याळाचा लंबक, शिवण यंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, तबल्याचा कंप पावणारा पडदा इत्यादी. गोलाकार किंवा वर्तुळाकार गती, मेरी गो राऊंड, पवनचक्क्यांची पाती, घड्याळाचे काटे, यंत्राचे दात्रे किंवा गिअर या गोष्टी एका ठराविक वर्तुळात फिरत असतात. या प्रकारच्या हालचालीला गोलाकार गती किंवा वर्तुळाकार गती असं म्हणतात. उदाहरणार्थ, वाऱ्यावर फिरणारं भिरभिरं. नियतकालिक गती नियमित आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचालींना नियतकालिक गती असं म्हणतात. आपण एक छोटा प्रयोग करूया. साहित्य: रबर, चेंडू, आकडा. एक रबर घेऊया. ते कापून त्याचं एक टोक चेंडूला बांधूया. दुसऱ्या टोकाला एक लूप करून ते आकड्याला टांगूया. रबर एकदा खेचून सोडून देऊया. निरीक्षण करूया. चेंडू एकाच मार्गावर पुन्हा पुन्हा जातो. ठराविक वेळेत फेरी पूर्ण करणारी गती म्हणजे नियतकालिक गती होय. गतिमान म्हणजे हलणारी वस्तू ठराविक वेळानंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती असं म्हणतात. घड्याळाचा काटा, बागेमधील झुला, हलणारी खुर्ची, पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं ही नियतकालिक गतीची काही उदाहरणं आहेत. यादृच्छिक गती उडणारे पक्षी, पोहणारे मासे, उडणारी फुलपाखरं, उडणाऱ्या मधमाशा इकडून तिकडे उडतात. पाण्यात मासे कोणत्याही दिशेने पोहतात. माशांची हालचाल, पक्षी कोणत्याही दिशेला उडतात. फुलपाखरं मधाच्या शोधात एका फुलापासून दुसऱ्या फुलाकडे फिरणाऱ्या मधमाशा, इकडे तिकडे फिरणाऱ्या मुंग्या, खोलीतले धुलीकण यांची कशीही हालचाल होत असते. या प्रकारच्या गतीला यादृच्छिक गती असं म्हणतात. वस्तू वेड्या वाकड्या कशाही पद्धतीने हालतात. सतत दिशा बदलणारी गती म्हणजे यादृच्छिक गती होय. उदाहरणार्थ, भुंग्यांचं फिरणं. विचारपेटी आपण एका जागी स्थिर असलो तर समोरून जाणारी वाहनं पुढे जाताना दिसतात. तसंच आपण चालत्या आगगाडीत असलो तर एका जागी स्थिर असलेली झाडं, घरं मागे पडतायत असं वाटतं. दोनही प्रसंगात कोण जागा बदलत असेल? कोण गतिमान असेल? जी वस्तू सतत जागा बदलते ती गतिमान असते. आपण काय शिकलो? एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणे आणि पुन्हा मूळ जागेवर येणे अशी हालचाल म्हणजे आंदोलित गती होय. एका ठराविक वर्तुळात फिरत राहणाऱ्या वस्तूंच्या गतीला वर्तुळाकार किंवा गोलाकार गती असं म्हणतात. नियमित आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचालींना नियतकालिक गती असं म्हणतात. सतत दिशा बदलणारी गती म्हणजे यादृच्छिक गती होय. स्वाध्याय: माझी गती कोणती? गोलाकार, यादृच्छिक, नियतकालिक, आंदोलित. ढोलाचा
कंप पावणारा पडदा, फिरणारी मुंगी, घड्याळाचा लंबक, फुगडी खेळणाऱ्या मुली. तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या कोणत्याही 5 गतिमान वस्तूंची नावं लिहा. त्यांची गती कोणती ते शोधा.